शेवगाव नेवासा व नगर पाथर्डी अशा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन शेवगाव पाथर्डी हा नवा मतदारसंघ 2009 साली तयार झाला. राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले हे त्यावेळी पहिले आमदार झाले. मात्र 2014ला देशभरात मोदी लाट आली आणि त्या तालुक्याचे समीकरणही बदलले. आतापर्यंत सलग 2 वेळा भाजपच्या मोनिका राजळे या येथून आमदार आहेत. मात्र गेल्या 5 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पंकजाताईंचीही येथे चर्चा होऊ लागली आहे. तर याच मतदारसंघाचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच, नगरी राजकारणाचे निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. पाथर्डी व शेवगाव तालुक्याचे राजकारण हे प्रमुख घराण्याभोवतीच फिरते. पाथर्डीत ढाकणे राजळे व शेवगावात घुले काकडे. साखर कारखाने, सोसायट्या, ग्रामपंचायती या चौघांच्याच ताब्यात. जिल्ह्यातील सर्वात जास्त मतदार असलेला हा विधानसभा मतदारसंघ. शेवगाव पाथर्डी हे दोन्ही तालुके मोठे. 2009 साली राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले हे आमदार झाले. त्यावेळी राजीव राजळे व प्रताप ढाकणे हे त्यांच्या विरोधात होते. घुले शेवगाव तालुक्यातील असल्याने तो तालुका त्यांच्या मागे राहिला. मात्र ढाकणे व राजळे पाथर्डीचे असल्याने त्यांच्या मताची विभागणी झाली. त्याचा फायदा घेत घुले निवडून आले. त्यानंतर मात्र देशात मोदी लाट आली. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या मोनिका राजळे यांना पक्षाने तिकीट दिले. चंद्रशेखर घुले विरोधात होते. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राजळे यांना सहानुभूती मिळाली आणि भाजपच्या पारड्यात मतदान पडले. त्या 50,000च्या मताधिक्याने निवडून आल्या. त्यावेळी खरा अन्याय झाला तो प्रतापराव ढाकणेंवर, कारण ढाकणे हे खरं तर भाजपचेच. मात्र राजळेंना तिकीट दिले गेले. त्यानंतर 2019च्या निवडणुकीत ढाकणे राष्ट्रवादीचे तिकीट मिळवण्यात यशस्वी झाले. मोनिका राजळे यांना भाजपने पुन्हा तिकीट दिले. मात्र त्यावेळी तालुक्यातून भाजप कार्यकर्त्यांनीच त्यांना विरोध केला होता. तरीही भाजप आणि स्वतः पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नाने मोनिका राजळे सुमारे 14,000च्या मताधिक्याने निवडून आल्या. त्यावेळी जिल्हा परिषदेवर संधी देऊन राष्ट्रवादीने घुले यांना थांबवायला लावले. ढाकणे आणि राजळे यांच्यात सरळ लढत झाली. यावेळीही भाजपकडून राजळे यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता जास्त आहे. मात्र 2019ला होता त्यापेक्षा यावेळी राजळेंना पक्षांतर्गत विरोध जास्त आहे. तरीही राजळेंनी तयारी केली आहे. विखेंसोबत असलेल्या चांगल्या संबंधाचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपकडून स्वतः पंकजा मुंडे येथून निवडणूक लढवण्याची चर्चा यावेळी सुरू आहेत. परळी भाऊ धनंजय मुंडे यांच्यासाठी सोडून पंकजा शेवगावात येणार असल्याची चर्चा त्यांचे कार्यकर्ते करतात. त्याचे कारणही तसेच आहे. पाथर्डी व शेवगाव या दोन्ही तालुक्यात वंजारी समाज जास्त आहे. मुंडे कुटुंबासोबत तो कायमच राहिला आहे. मुंडे कुटुंब ही पाथर्डीला मावशी संबोधतात. मुंडे कुटुंबासाठी काहीही करण्याची तयारी असलेले कार्यकर्ते येथे आहेत. हा मतदारसंघ मुंडे कुटुंबासाठी सेफ समजला जातो. त्यामुळे पंकजा यांना विधानसभेत जायचे असल्यास पाथर्डी या सेफ झोनमधून लढणे सोपे आहे. आता या चर्चेची दुसरी बाजू पाहू. भाजप पंकजा यांना बीडमधून लोकसभा लढवण्याचा आग्रह करत आहे. मात्र पंकजा यांना संसदेपेक्षा विधानसभेत जाण्याची इच्छा आहे. पंकजा यांना हा मतदारसंघ मोकळा व्हावा म्हणून कदाचित तेथील कट्टर कार्यकर्ते राजळे यांच्याशी जमून घेत नसावेत असाही एक अंदाज आहे. भाजपच्या स्ट्रॅटर्जीचा विचार करता येथे सध्या तरी भाजपकडून राजळे यांचेच पारडे जड मानले जात आहे. दुसरीकडे प्रताप ढाकणे यावेळी पुन्हा राष्ट्रवादीला तिकीट मागू शकतात. गेल्यावेळी शांत बसणारे घुले हेही राष्ट्रवादीकडून विचारात घेतले जातील. प्रश्न आहे तो, घुले यावेळी निवडणूक लढवतील का? कारण राजळे व घुले यांचे नवे सोयर संबंध गडाखांमुळे निर्माण झाले आहे. राजळेंची मुलगी गडाखांची सून तर घुलेंचीही मुलगी नव्या पिढीत गडाखांच्या घरात सून म्हणून गेली आहे. त्यामुळे राजळेंसाठी घुले थांबतील का की घुलेंसाठी राजळेंना थांबावे लागेल का, असे 2 प्रश्न आहेत. शेवगावच्या जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांचीही गेल्या कित्येक दिवसापासून विधानसभा लढवण्याची इच्छा आहे. फक्त त्या कोणत्या पक्षाकडून उभ्या राहतील हे अद्याप निश्चित नाही. दुसरीकडे भाजपने पंकजा मुंडेंना तिकीट देऊन राजळेंना नाकारले तर त्या घुले व गडाखांच्या मदतीने महाविकास आघाडीत येऊ शकतात. पण असे होण्याची शक्यता खूपच कमी आहे. शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचा इतिहास पाहता या दोन्ही तालुक्यात वंजारी मतदानावरच आमदार ठरतो. मराठी समाज एक संघ राहिल्यास गणिते बदलू शकतो. शिवाय पाथर्डीचा उमेदवार किंवा शेवगावचा उमेदवार हेही त्या तालुक्यातील जनता पाहतेच. सध्याच्या संभाव्य उमेदवाराचा विचार केला तर ढाकणे व राजळे हे दोन्ही उमेदवार पाथर्डीचे.
या तालुक्यातील मते या दोघांना विभागून जातील. राहिला विषय शेवगाव तालुक्याचा, तर हर्षदा काकडे उभ्या राहिल्या तर स्थानिक म्हणून तेथील जनता त्यांच्या पारड्यात मतदान टाकू शकते. मात्र त्यावेळी घुलेंची भूमिका महत्त्वाची ठरेल, कारण हा तालुका कायम घुलेंच्या पाठीशी राहिला आहे. नात्या गोत्याचा विचार करता घुलेंना राजळेंना मदत केली तर राजळेंची आम हॅट्रिक नक्की होऊ शकते. हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका.